हॅलो 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ती वार मंगळवार गणपतीचा आहे पैसा आले वरदान देवी नाथ मंडळ कडवई उसगावकर वाडी तुरेवाली मंडळी मनस्वी आभार आई सलबाईची लेकरं आई वरदानची लेकरं 500 रुपयाचा पारितोषिक नंतर वार मंगळवार गणपतीचा भाजी करायची दोडक्याची आज मंगळवार गणपतीचा भाजी करायची दोडक्याची आणि एका बाजूने साले काढायची या बोडक्याची टोपी नाही घालत शक्तिपुराचा शाहीर आहे टोपी नाही घालत म्हणजे बोडका असं कडक कडक जायचं हिशोब सगळा वरा कडकडनं सुरुवात करूया स्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम सुस्वागतम बुद्धिदेवता श्री गणेश विद्या देवता आई शारदा माता या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजाभवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज मल्हारराव होळकर यशवंतराव होळकर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हा महाराष्ट्र हिंदवी स्वराज्याचा महाराष्ट्र शिवरायाने घडवला आणि तो वारसा चालवला शाहू फुले आणि आंबेडकर आणि त्या विचारांचा हा भारत त्या विचारांचा महाराष्ट्र आणि त्या भूमीतला मी तुमच्या चरणाची धूळ मस्तकी लावत मी शाहीर विकास सामोरे मूळ गादी बाबूरांगले घराणे युवाशंकर नारायण गुरव पवन विशाल गणेश भिकाजी भाव्या राजाराम आणि गंगाराम प्रभाकर नवलाई देवी नाथ मंडळ मिवली कैंबे धनगरवाडी नवलाई देवी नाथ मंडळ मिवली कैंबे धनगरवाडी आयोजित शाखा आमचे जय हनुमान नाथ मंडळ पन्हाळचे खेड कोलवाडी तुमच्या चरणाचे धूळ पुन्हा एकदा मस्तकी लावतो शक्तितुरा याचे आयोजन आणि शक्तितुरा जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात आणि आजची विठ्ठल रुक्माई या कोकणातील सगळी तरुणाई युट्यूबर्स आणि प्रसार माध्यमाची लेकरं त्याने हे आयोजन केलेलं आहे त्याबद्दल आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल तुमचे विशेष आभार तुमचे लाख लाख आभार या ठिकाणी ढोलकीला माझा संदेश आहे अतुल आहे ऑक्टोपॅडला माझा रोहित डिके आहे कीबोर्डला अजित चव्हाण आहे आणि बेंजोला अमोल नरेशकर आहे आणि हा वेडावाकडा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे राजूदादा पटेल आणि सगळी मंडळी या ठिकाणी आहेत तुम्हाला मनाचा मुद्रा करून या घटनेचे शिल्पकार ज्याने आमच्यासारख्या वंचितांना आमच्यासारख्या बहुजनांच्या पोरांना शिकण्याचा अधिकार दिला तो आमचा बाप आमचा शैक्षणिक बाप डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना नमस्कार करतो या ठिकाणी आमच्या विवली गावचे विवली बौद्ध विकास संघाचे मुंबईचे आणि गावचे अध्यक्ष आहेत अशोक रामचंद्र कांबळे मावले आहेत आमच्या लांजातले आमच्या विवलीचे आमचे पाठीराखे राजेंद्र बेर्डे मावले आहेत संदेश केमळे आहेत आमचा लांजाचा ढाण्या वाघ तुरेवाला जितेश गुरव आहे पुण्यावरून खास सुशांत शेरकर आले आणि गेली 40 वर्षे 4 दशक ज्याने शक्तितुरा केल्या ते आमचे आदरणीय दत्ता गराटे यांचं पवित्र स्मरण करत त्यांचे चिरंजीव आज या ठिकाणी आहेत सुशांत दादा गराटे आहेत डावा दादा आलेला आहे आमचा संजय होरांबे गावावरून त्यानंतर चंद्रकांत भोड आहेत सुनील लोगडे माऊली अंतनको पाहू आजरामर गाण्यांचे गायक आहेत
त्यानंतर शाहीर अनिल गराटे आहेत, उत्तम आयोजक आहेत. साई शिंदे माझा मित्र आलाय, अंकुश बाईत आहेत, सुरेश बावधने आहेत आणि कडवई गावचे आयोजक चंद्रकांत जाधव माऊली या ठिकाणी आले आहेत. अनेक मंडळी आले आहेत, नावं तुमच्या हळूहळू घेत. हे युट्यूबरची सगळी आमची मंडळी आहेत, ते सगळे माझे मित्र आहेत, कोणा एकाचं नाव घेत नाही, त्याच्यामुळे क्षमा करा. आणि त्यानंतर आता राहिलं मानाचा गणपती म्हणणार, मानाची गवत. लय तालत होता पण माहिती आहे मरण कुठं आहे तर मरण कुठं माहिती आहे ना, मग करणार काय. आलं परत पैसा परेश शिंदप माऊली 100 रुपयाचं पारितोषिक. कृपया जर 2 पैसे द्यायचे असतील तर लिहून आणा, म्हणजे काय गोंधळ होतो. हा चालेल. तर आमचं आदरणीय सन्माननीय माननीय आणि काय कुठल्या सुरांचं, सप्तसुरांचं बादशाह राजेश निकमबुवा, तुम्हाला मानाचा मुलगा, मानाचा. हळूहळू कडून जाऊया, हे संपलं सगळं झालं. ध्यानमूलम सद्गुरुर्मूर्ति, पूजामूलम सद्गुरुपदम, मंत्रमूलम सद्गुरुर्वाक्यम, मोक्षमूलम सद्गुरुकृपा. भस्म कपाळी लावून भाळी, भस्म कपाळी लावून भाळी, दर्शनास आलो ईश्वरा शंकरा, शिवहर मामेश्वरा शंकरा, शिवहर मामेश्वरा. भस्म कपाळी लावून भाळी, भस्म कपाळी लावून भाळी, दर्शनास आलो ईश्वरा, दर्शनास आलो ईश्वरा शंकरा, शिवहर मामेश्वरा शंकरा, शिवहर मामेश्वरा शंकरा, शिवहर मामेश्वरा शंकरा, शिवहर मामेश्वरा.
सह्यागिरीच्या गिरिशिखरात ध्यानस्थ योगी दिव्य गुहेत ध्यानस्थ योगी दिव्य गुहेत ध्यानस्थ योगी दिव्य गुहेत कडकपरीत दाटवनात वृक्षवल्ली गर्द छायेत वृक्षवल्ली गर्द छायेत वृक्षवल्ली गर्द छायेत रौद्र रूपात गंगावाहे रौद्र रूपात गंगावाहे भेटाया शशी शेखरा अहो भेटाया शशी शेखरा शंकरा शिवहर माहेश्वरा शंकरा शिवहर माहेश्वरा सारे कोकणात तुमची ख्याती काय सांगू तुमची महती काय सांगू तुमची महती काय सांगू तुमची महती भक्ती भावे करून आरती पाहो तुमची देवा प्रचिती पाहू तुमची देवा प्रचिती पाहू तुमची देवा प्रचिती लौन विभूती भस्मल लाटी लौन विभूती भस्मल लाटी शिवयोगी गिरीश्वरा शिवहर माहेश्वरा शंकरा शिवहर माहेश्वरा भस्म कपाळी लावून भाळी भस्म कपाळी लावून भाळी दर्शनास आलो ईश्वरा दर्शनास आलो ईश्वरा शंकरा शिवहर माहेश्वरा शंकरा शिवहर माहेश्वरा शंकरा शिवहर माहेश्वरा शंकरा शिवहर माहेश्वरा बोल श्री गणपती गजानन गावदेवी अखंड हरदाश्वरीचा बोल तू रे पवन विशाल गणेश भिकाजी नटेश्वर देवा तुझा गणपती बाप्पा या ठिकाणी डावा सावंत 200 रुपये सुनील लोगडे माऊली
200 रुपये आणि या ठिकाणी कलगीवाले सुशांत मनवे आणि तोलेवाले सुनील लोगडे मौली यांचा 19 तारखेला शो आहे याच ठिकाणी वाटतं, तर कृपया आस्वाद घ्यायचा. आणि या ठिकाणी शिवभक्त कोकण प्रतिष्ठान मुंबई याचकडून विकास नंबर यांना 500 रुपयाचं पारितोषिक. या ठिकाणी कोकणातली काही मंडळी आहेत, तरुण आहेत, सुशिक्षित आहेत आणि त्यांनी की व्यवसायाकडे वळा हा नुसता नारा न देता आपल्याला प्रत्यक्षरित्या त्याच्यात दाखवलं आणि गेली 2-3 वर्ष ही मंडळी काम करते. तुम्हाला सर्वांना नम्रपणे मी आवाहन करेन या तरुणांकडून बाप्पासाठी पूजेचा संच घ्यायला पाहिजे, शिवभक्त पूजा संच. त्याच्यानंतर एक मिनिट तुरेवाले शाहीर संतोष कोल्हापकर आणि मंगेश बुवा कलगीवाले यांचा 19 जुलैला आमच्या साई छाया विद्यालय वीरमाता जयनगर मोरेगाव नालासोपारा पूर्व येथे बारी आहे, याचा आस्वाद घ्यायचा. या ठिकाणी संदीप चंद्रकांत सावंत गाव आंबवली आणि चंद्रकांत धोंडू सावंत स्मरणार्थ कैलासवासी चंद्रकांत धोंडू सावंत यांच्या स्मरणार्थ संदीप चंद्रकांत सावंत वडिलांवरती गाणं घ्यायचंय. 500 रुपयाचं पारितोषिक गाव आंबवली. धन्यवाद. चंद्रकांत भागीरथी श्रीपद भोर गाव फुपेरे राजापूर सांगचल काय काय आडो 300 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. दिनांक 20 जुलै रोजी आज याच ठिकाणी कलगीवाले शाहीर चंद्रकांत चांदिवडे सह रोहित चांदिवडे आणि तुरेवाले योगेश कातकर भाऊ आणि सुरज कातकर आमचे मित्र आमच्या घराण्यातील यांचा जंगी सामना आहे. कातकर बंधू कासे पिंपळवाडी 151 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडे. अभिजित चौगले यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक. लांजा हुकमाने नांदतो फरमाईश लांजा हुकमाने नांदतो. 2 फरमाईशात घेऊया. विचार हा किती आहे, विचार हा किती आहे, इथं काही नाही बरं, अग देणारा आहे ना आपला लंबोदर, काढवड करून सारी करतो मी सोया, पण दरवर्ष सारखं मात्र सजू दे घर, सांगचल काय काय आडो गाये गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला. हा एक तर मंडळी यांचं काय म्हणणं आहे, तुम्ही म्हणता चारा काला असला तरी मी तुमच्यासाठी पांढऱ्या पायाचा आहे. पांढऱ्या पायाची कोणाला म्हणतात, अवदसा. यांच्या तोंडाने हे बोललं हे बरं झालं, हे बरं झालं, आणि जे खरं असतं तेच बाहेर येतं, तेच बाहेर येतं म्हणतात. मग आता मला सांगा, काळा चारा बरा की पांढऱ्या पायाची बरी? काळा चारा बरा. मी काय तुम्हाला काल्या चोचीचा आज काय म्हणणार नाही, मी काय तुम्हाला कपडे फाडील म्हणणार नाही. अहो मी पण एवढंच बोललो, तुम्हाला एवढा राग यायची गरज नाही की आमचं विजय भाऊ आहे त्यांना माझ्या बाजूला उभं करा, काळा जास्त कोणाचा बघा, एवढंच बोललो. तर येणार तर माझ्या बापापर्यंत जायचं नाही, माझ्या ह्याच्यापर्यंत जायचं नाही. अरे आम्हाला मर्यादा करतात बुवा, तुम्ही तोडता. काय म्हणे यांना म्हणता शाकाहारी चालत नाही, मटण देतो. अरे त्याच्या दरम्यान काहीतरी असतं ना, त्या शिवाय अशा ज्या आहेत ना त्या घेतो कपड्यात. तुम्ही विचार करा, याला कुणाशी गाठ पडली आपल्या. गडा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी, कोसमैल दूर चालुनी, दगड धोंड काट्यातुनी, त्या वाटेनी माझ्या वडिलांनी, त्या वाटेनी माझ्या वडिलांनी आणील तुला वाणी. हो गडा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी. तर हा दुसरा गट तर म्हणायचे फेमस आहे. आणि आम्ही पहिल्यांदा म्हटलं की लकी चारमाय वगैरे सगळं ते जास्तच करायला लागलं.
गंमत अशी की विकास लंबोरे ह्या माझ्या कलगीवाली आवडती कलगीवाली आहे, तिच्या समोर मुद्दाम गण ठेवतो म्हणून ती म्हणजे तो योगायोग म्हणता येईल. आणि मी कुठं नाही समजतो, मी नाही म्हणत नाही ना, पण त्याच्या एवढं भांडवल करू नका. हा गण हे गवण झालं आणि आता माझा गण घेतो त्याच्या आधी म्हणतात एवढ्यापासून बॅगा भरून ठेवा, 27 ऑगस्टला बाप्पा येणार आहे. आज तारीख 15 जुलै. अरे एवढ्यापासून बॅगा भरून त्याला आंघोळ करायची आहे की नाही? अरे कपडा आवत की नाही हा आपला किती. आणि वर सांगतात 27 ऑगस्टला हाय म्हणतात ना गणपती बाप्पा, त्यांची पद्धत दाखवतो मिमिक्री. तर वर काय म्हणणार 27 तारखेला हाय म्हणतात आणि वर म्हणतात गणात सांग येणार कधी विचारतात गणपतीला. मी सांगतो तुम्हाला येणार कधी. भाद्रपदामध्ये चतुर्थीला 27 तारखेला गणपती बाप्पा येणार. हा तुमचा भाग, याच्या पलीकडे काय तुम्हाला तोड द्यायची नाही, भाग द्यायचा नाही. 27 ऑगस्टला येणार म्हणजे येणार. विजय बुवा तुम्ही गणलेला असाल, तुम्हाला पण सांगतो. तुम्ही प्रश्न पडला म्हणतात कधी येणार गणपती बाप्पा, मी सांगतो 27 ऑगस्टला येणार. पण एवढ्यापासून बाबा पेट्या भरू नका. करणार का? आता माझा गण व्हायचं हा गण सादर करण्यात आले. कोणी एकेकाळी आम्हाला खायला वगैरे 2 वेळचं मिळायचं नाही मिळायचं, तो मग आमची सगळ्यांची परिस्थिती तेच आहे, सगळ्यांची. त्या काही फरकाने फक्त इकडे तिकडे आहे. नाहीतर ह्या ठिकाणी दुसरा कोणी फार श्रीमंत माणूस येणार नाही, ज्याला जाणीव आहे, ज्याने दिवस काढले तोच इथे या ठिकाणी येणार आहे. कारण ही कलगीतुरा नमन या मातीतलं आहे आणि तुम्ही सगळे त्या मातीतले, त्या लाल मातीतले आहेत. आणि सगळे आपल्या गरिबीची पोरं, आपण शेतकऱ्याची पोरं. आणि त्यावेळेला मात्र आपला वाढवडेल गरीब असला तरी सुखानं 5-5 पोरं 6-6 पोरं 7-7 पोरं एकत्र खायचे. येडेवाकडं का होईना, 2 घास का होईना. आणि आता काय झालं, पैसा आला आमच्याकडे. भाव एक मुंबईला रूम, दुसऱ्या भावाची विदाला रूम, मुंबईला रूम, नोकरी धंदा पद्धतशीर, पगार पाणी. पण आता काय झालं दादा, हे वर्षी तू जा, सगळी बरसावून तू कर, पुढच्या वर्षी मी जाईन, शिमगा गणपती मी करेन. आणि काय झालं, ह्या व्यवहारामुळे नाती दुरावली. एकोपा हे सण का होते, सण त्याच्यासाठीच होते की पूर्ण कुटुंबाने एकत्र यायचं. नाईलाज आहे, आता काय करणार, कारण आपली जीवनशैलीच तशी झाली. तो गण तुमच्या चरणाशी सादर करतोय, लक्ष असावं. कोण एके काळी गणेशा, कोण एके काळी गणेशा, घरचे सारे जण. अरे कोण एके काळी गणेशा, घरचे सारे जण. मिळून साजरा करत होती तुझा रे गणपती सण. आता सण आळी पाळी घरी आणली वरसावळीन. आता सण आळी पाळीन घरी आणली वरसावळीन. कोण एके काळी गणेशा, घरचे सारे जण. कोण एके काळी गणेशा, घरचे सारे जण. मिळून साजरा करत तुझा रे गणपती सण. मिळून साजरा करत होती तुझा रे गणपती सण. आता सण आळी पाळीन घरी आणली वरसावळीन. आता सण आळी पाळीन घरी आणली वरसावळीन. मुलाबाळाने घर भरायचं तुझ्या रे निमित्तानं. भावंडाचं नातवंडाचं जमणं
आपण एक मतान भरते गोकुळ भसते घरकुल भरते गोकुळ भसते घरकुल जुळून जाती मन हेच सुखाचे दिस चार हेच सुखाचे क्षण आता सण हे आळी पाळीन आता सण आळी पाळीन तरी आणली वरसवडीन आता सण आळी पाळीन तरी आणली वरसावडीन आता सण आळी पाळीन तरी आणली वरसावडीन सांगती सण आम्हा थोडा जीवन व्हावा उत्सव नाही भरवसा आयुष्याचा घेऊन या जाणीव घेऊन या जाणीवर घेऊन या जाणीवर बंधू भावाची नाळ सुखाची राखून हे बंधन पुन्हा सजवू घरात आपलं सुखी हे नंदनवन आता सण आळी पाळीन आता सण आळी पाळीन घरी आणली वरसवडीन आता सण आळी पाळीन घरी आणली वरसवडीन आता सण आळी पाळीन तरी आणली वरसावडीन आता सण आळी पाळीन तरी आणली वरसावडीन कोणी एकेकाळी गणेशा घरचे सारे जण कोणी एकेकाळी गणेशा घरचे सारे जण मिळून साजरा करत हो तुझा रे गणपती सण मिळून साजरा करत हो तुझा रे गणपती सण आता सण आळी पाळीन तरी आणली वरसावडीन 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 आता सण आळी पाळीन दरी आणली वरसावडीन या ठिकाणी अनंत कृष्ण साळसकर गाव वेरवली आमच्या बाजूचं गाव कालच्या परवाच्या पण मागेला आले बक्षीस होतं त्यावेळेला आजही आले 501 रुपयाचं पारितोषिक मावली आनंद माऊली शाहीर विजय कोळेकर यांचे मामा यशवंत लांबे माऊली यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे शाहीर जितेश गुरव आमचा राज्याचा राहण्या वाघ उद्याची वारी आहे म्हणजे त्यांचे प्रतिस्पर्धी आमचे मित्र आमचे कलगीवाले वेदांत जाधव तुमचं नाव राहिलं शाहीर आणि आमचे जितेश गुरव उद्या या ठिकाणी याच वेळेला कार्यक्रम असणार आहे कृपया या आता त्यांचा गवळण तर म्हणतात एवढं म्हणतात तुझ्या घरात दही दूध आहे आणि म्हणतात तो आमची का ऐकलं येतोस आमचं का माठ फोडतोस घरात जाऊन म्हणतात चाल आता विषय काय त्या नंदराजाच्या घरात लक्ष लक्ष गाई गोधन आणि तरी देखील तो श्रीकृष्ण विष्णूचा अवतार तो ह्या उपास तपास करत होत्या ह्या गरीब होत्या त्या गोकुळात ह्या गोपिका होत्या
ह्या गरीब होत्या आणि ह्या उपास तपास करत असताना त्या म्हणायची की तू कृपया आमच्या घरी ये, व्रत उपास तापास सगळं करत. माझा फक्त प्रश्न एवढाच आहे, त्या उपास तपास का करत होत्या? घरी येण्याचं त्यांचं नक्की प्रयोजन काय होतं एवढं तुम्ही उत्तरात सांगायचं. बाकी घरात सगळं आहे, तो श्रीकृष्ण त्याला कमी नव्हता, तो फक्त कुठली बरकत देत होता एवढं तुम्ही सांगायचं. काय अगं स्वयंपाक करतो डाळ भात, अरे दूध मरलेला तुझा श्वास, अरे वाटेस डोळे लावूनास व्रत उपास करशी खास ग, आज मोडतो तुझी मी खास ग, व्रत उपास करशी खास ग, अग माझ्या विना का जाईन तुझा घास ग. उपाशीच राशी श्रीकृष्ण आहे तो, अशी तेर कच्चाची नाही. आता माझ्या गवळचा भाग आपण माझी गवळ ना एक मुकडा ऐकतो. तू नक्की तो तारो फोटो पण चालसे, तू नक्की तो तारो फोटो पण चालसे, फोटो नदी 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 फोटो कॉपी पण चालसे. चाल बघा ते गवळण त्या वाईट बोललेलं आहे, मग आपण पण गवळण वाईट नाही बोलायचं. कसं अगं मला नको बोलू तुझ्या मायला तू बोल, जायचं मथुरेला. अगं नंदनवन इकडे आहे, तो नंदराजाचा तो सुपुत्र श्रीकृष्ण त्या गोकुळात आहे आणि या दळबद्री चालल्या तिकडं परक्याकडं. अगं मला नको बोल तुझ्या मायला तू बोल ग, अगं मला नको सांगू तुझ्या आईला तू बोल ग, तुझ्या आईला आईला आईला, अगं तुझ्या मायला मायला मायला, तुझ्या मायनं वाढवलं दया दुधाचं बोल गे, तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल गे, तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल गे, तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल गे. मला नको बोल तुझ्या मायला तू बोल गे, मला नको बोल तुझ्या आईला तू बोल गे, मला नको सांगू तुझ्या आईला तू बोल गे, तुझ्या आईनं तुझ्या मायनं दुधाचं बोल गे, चढवलं दया दुधाचं बोल ग. व्यवहार रोकडा माझा म्हणून मी लावला तुझ्याकडं उकडा, बोलून बोलून कशाला वाढवते आकडा, बोलून बोलून कशाला वाढवते आकडा, बोलून बोलून कशाला वाढवते आकडा. झगडा कशाला तू जाऊ नको बोल ग, झगडा कशाला तू जाऊ नको बोल ग, तुझ्या आईने तुझ्या मायने तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं मोल ग, तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल ग, तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल ग, तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल ग. साधी गोळी आम्ही गोकुळची माणसं कशी शिवारात कणस, साधी गोळी आम्ही गोकुळची माणसं कशी शिवारात कणस, गोडी गुलाबीने राहतो तळ्यामध्ये हंस, गोडी गुलाबीने राहतो तळ्यामध्ये हंस, गोडी गुलाबीने राहतो तळ्यामध्ये हंस. चांदता तुला न करू नको घोळ ग, चांदता तुला न करू नको घोळ ग, तुझ्या आईनं तुझ्या मायनं तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं मोल ग, तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं मोल ग, तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं मोल ग, तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं मोल ग. मला नको बोलू तुझ्या
माझं बोल ग ते कशी होती आवाजात म्हणतोय मी चांगला देव अहो चांगला देव शुद्ध शाकाहारी आणि एकदम बोकडाचा त्याच्या दरम्यान गोली माय सुकाट आहे की नाही मग डायरेक्ट आपलं घेऊन येतो त्यांच्याकडे आपण कुणाची उधारी ठेवत नाही झोप लागणार नाही सुरुवात केलेली आहे हा बायगा मजा असं आहे सगळं तर किती नंबर राहायचं तर मी चांगला विसरतोय सगळं सारख्या भाऱ्याला 37 तर या ठिकाणी मंडळी शाहीर आणि आता गेल्या वेळेला मी त्याने बोलले पाहिजे की इतक्या बारा झाल्या पण लांबोरे बुवाने उत्तर देण्याचा प्रयत्न तरी केला आणि सगळे काही माझ्या मनातले नव्हते माझे वस्ताद माझे गुरुवर्य प्रभाकर धनावडे इतर मंडळी यांनी सगळ्यांनी ग्रंथ चाऊट दिलेला आहे मग तुम्ही ते कौतुक करायला पाहिजे दुसरी गोष्ट तुम्ही किती उत्तर दिलीत तुम्ही उत्तर दिले क्षमा करा मग तुमचा मी कौतुक केलं का तो प्रयत्न करताय त्याच्या मी खिल्ली नाही उडवली शास्त्राची खिल्ली उडवायची बाकी सगळी ठीक आहे तुम्ही आम्ही माणसं की जडगी पत्ती मात्र तुम्हाला तर म्हणतात पळवाटा आम्ही काढत नाही तर ठीक आहे गेल्या वर्षीचा आणि आदल्या वर्षीचा जो प्रश्न होता त्याचं उत्तर द्या बघू जर तुमच्यात हिंमत असेल त्याचं उत्तर आणा बघू ते पण मान्य करा तर असल्या काय फुशारक्या मारायच्या आहेत त्या दुसऱ्यांना मारायच्या कोणाच्या तरी ऐकायचं आणि लिहायचं दुसऱ्यांचं कोणातरी एक शब्द घ्यायचा कोणीतरी गायलेला त्याच्यावर गाणं लिहायचं हे सगळे काय बोलू हळूहळू आहेत बारे आहे ते तापणार आहे आणि तापल्यानंतर सळगळपळा करून सोडणार नंतर मग दाबणार आय माय सॉरी असं आहे ते सगळं गणित आहे ते इट्स कॉल्ड अनालिसिस हिसाब सबका होगा तर प्रश्नपद आता बुवांना आम्ही दिलेला आहे यंदाचा प्रश्न असा आहे शेती करताना कमरेला आकडे कोयती बांधून तू नांगर धर म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळीराजाला कुणी वरदान दिलं शाहीर हे आमचा प्रश्न आहे तुम्हाला माहितीच आहे आता एक पद गाऊया शब्द काय होता रांड्या होता एक रांड्या शब्द होता असं आहे ते म्हणून सांगतो यांना कसं आहे आम्ही कधी कोणाच्या घरापर्यंत जात नाही जातीला जात नाही आता त्यांनी पण सोडलंय मात्र त्याच्या दरम्यान काहीतरी गंमत असते ते त्यांना गंमत येत नाही त्यांना 14 विजेचा गणपती बाप्पा एवढा केल्याशिवाय किचाळल्याशिवाय हाय काय म्हणून आम्ही याला किचाळेश्वर म्हणतो सगळ्याच्या भनाय देमीच्या जटापात कानसर तो कान नुसतं किरकिर होता अरे काय किती किती आवाज गोड आहे जरा व्हायचं खाली गावा मला स्केलचं तेवढं कळत नाही पण कानाला कळतं ना आपल्या आणि माझी एक ना विनंती आहे सगळे आयोजकांना हे शब्दाचा जादूगार मला बोलू नका अरे मी जर शब्दाचा जादूगार असेल तर ते पु ल देशपांडे कोण एवढे आता विवाह शिरवाडकर कोण मग अण्णाभाऊ साठे कोण हे आपण असं नका बोलू 2-4 गण कुठे फेमस झाले तुमच्यामुळे झाले ते ह्याच्यामुळे काय शब्दाचा जादूगार झाला अरे किती काही कादंबरी आहेत संजय सोनवणे सर एवढे इतिहासकार आहेत शिवाजी सावंत मग हे इतिहासकार मग ते कोण आम्ही जर शब्दाचा जादूगार तर कृपया तुरेवाला विकास लांबोरे एवढंच लिहा हे जादूगार काय नाही आता हे जर असतील 7 सुरांचा बादशाह तर पंडित भीमसेन जोशी कोण हे जे सगळ्यात मध्ये काय खुलं मी त्यांना म्हणतो 7.5 सुराचा बादशाह अर्धा सूर 45 ते व्हायचं पाणी दे रे आज गळालंय सुद्धा ताप दारुगड सोनू हे कारल्याचे एक वेळा गाणं वाजव जरा
माहितीये नाही येतो आता काय आता चाल हिसाबलो आठवली रा आठवली आता तरी वाजवा सुरुवात तुम्ही का बसा झंकाट बघून दिली हा कलुना झंकाट बघून दिली हा कलुना तुझ्या आईला असं तिथून इंद्र दरबारी व्यंकाला आणि इंद्राला एकत्र बघून जेव्हा सचीला हटवून दिलं ती कथा आपण कोणाचं काय वाईट म्हणत नाही रांड्या म्हणतात रांड्या येतो कुठून घ्या आता चढवून झेंगाट बघून दिला हा कलून तुझ्या आईला एकदम तिथून मग ती राहिली र करवारे ही अवलाद रांड्याची कशी पडली उघड्यावर ग्रंथात आहे शब्द ही अवलाद रांड्याची वेशेची बघा पडली उघड्यावर ही अवलाद वेशेची पडली उघड्यावर झिंगट बघून दिली हा कलुना झंकाट बघून दिली हा कलुना तुझ्या आईला एकदम तिथून हो ती राहिली हो गरवारे यावला रांड्याची उघड्यावर ही अवलाद वेशेची पडली उघड्यावर पूर्ण आहे वेळ नाही 5 मिनिटं राहिलेत एकच सांगणार युट्यूबवर लोकांना पण सांगतो पोरांनो हे इथले काही गोष्टी आहेत ना ह्या इथंच ठेवायच्या ह्याचं एक्सपोज नाही करायचं काय करायचं कारण आपलं युट्यूब नागपूर पण बघणार विदर्भ बघणार पश्चिम महाराष्ट्र बघणार उत्तर महाराष्ट्र बघणार एखादे आपले काही भारतीय आहेत ते बघणार इकडचे आपले परदेशात ते बघणार आणि उद्या समजा ज्याप्रमाणे शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोमध्ये गेलेले आहेत तशी कदाचित आपली लोककला उद्या गेली तर युनेस्कोमध्ये सांस्कृतिक वारसा आहे आणि ती सांस्कृतिक वारसा जर गेला त्यावेळेला काढलं अरे हे काही लोकांना वाईट म्हणतात हे यांच्यासारखं रांडे बेंडे म्हणतात मग आम्हाला बोलायला लागतं नाही बोललं तर लोक बोलणार अरे राजेश बुवा एवढा बोलला तुरीवाला काहीच बोलला नाही म्हणून यांना ठरवलंय भ्रमात राहतात ना हे की आम्ही बोलत नाही तर वायसा बोलायचं पण असं बोलायचं असं आहे ना मी कोणाच्या कडीच जायत नाही आणि अजिबात सोडत नाही इथं बसून ठेवायचं ते द्या फरमाईश द्या तुम्ही 5 मिनिटं उरली काढलंय ना ते शाहीर राजेश निकमबुवा लक्षात ठेवायचं ज्या दुसऱ्या बारेत काय आदळापट्टी करायची 10 मिनिटं मला फक्त आयोजकांना द्यायचं त्यांना पुरे मुंबई फिरवेल वाया चांदिवली कसं ते बघा अंडू समजा आपण अंडू समजा शाहीर विकास नंबर तुरेवाला बोया 18 कुंभाला सांगतो नका उलकिया लिंग बांधतो 18 कुंभाला सांगतो नका उलकिया लिंग बांधतो धनीचा वाटावंती दोन लांजा हुकमाने नाचतो 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 18 कुंभाला सांगतो नका उलकिया लिंग बांधतो धनीचा वाटावंती दोन लांजा हुकमाने नाचतो धनीचा वाटावंती दोन लांजा हुकमाने नाचतो
आल आता इंजिन संगे हाय मशाल दादा गंगेत घोड नाल आता मनासारखं झालं मातृबंधू एकत्र आलं इंजिन संगे हाय मशाल गंगेत घोड नाल आमच्या मनासारखं झालं मातृबंधू एकत्र आलं आता मनासारखं झालं मातृबंधू एकत्र आलं संदीप देशपांडेचा परवा फोन आला त्या मनसेवर गाणं बोललो ते आणि परत मेसेज आला आता कुठलं गाणं म्हणणार आहे म्हटलं हे म्हणते परत पोचवा एकदा तर अजून एक घेतो मजा आहे थोडी थोडी मजा बघा चांगलं घेतलं तरी आहे की नाही रांडे रांडे रांडेचे हे काय साल्या बिल्या याला शिव्यांच्या दिली ना गोंच्यात भरून टाकीन शिव्यांच्या किती 1.5 मिनिटं 1 मिनिट अरे 1 मिनिट माफ झाला माझ्या तेरा प्यार है कितना प्यारा अरे चमून मावळा 18 पगड जिंकत गेले एक गड अरे चमून मावळे 18 पगड जिंकत गेले एक घोड आली बातमी छापून घोड झाली युनेस्कोत निवड 12 किल्ल्यांची निवड 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 जमून मावळ 18 पगड जिंकत गेले एक गड जमून मावळ 18 पगड जिंकत गेले एक गड बातमी आली घोड झाली युनेस्कोत निवड 12 किल्ल्यांची निवड झाली युनेस्कोत निवड 12 किल्ल्यांची निवड युनेस्को मध्ये युनायटेड नेशन्स जी सगळ्या जगाचं प्रतिनिधित्व करते अशी युनायटेड नेशनची युरोची एक महत्वाची संस्था आणि त्याच्यामध्ये सांस्कृतिक क्षेत्र शैक्षणिक असतं आणि वारसा स्थळांची यादी आणि ते आपल्या राजांचे किल्ले त्याच्यामध्ये गेलं आलेलं आहेत महाराज ते काय करता बाय झालं काय गंमत दाखवतो इकडे या मराठी मुलकात परप्रांतीयानो या मराठी मुलकात परप्रांतीयानो मराठी बोलायचं नहीं बोलेगा बोलला तर अरे नाही बोलेगा बोलला तर दात त्याचं घशात घालायचं नाही बोलेगा बोलला तर दात त्याचं घशात घालायचं नाही बोलेगा बोलला तर दात त्याचं घशात घालायचं शाहीर राजेश निकम जशी बारी करे तशी करायची तुम्हाला सूट आहे जशी बारी करे तशी करायची फक्त तुम्ही 10 मिनिटं त्याच्यानंतर एक्स्ट्रा थांबायचं या ठिकाणी सुरेश बावधने राजापूर जाऊ देत पोर डायरेक्ट चला चल सुरेश बावधने राजापूर घालवली 201 जागाय देवी मित्रमंडळ झोरेवाडी कलगीपुराचा रंगतदार सामना याच ठिकाणी 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 8 वाजता कलगीवाले शाहीर प्रकाश पाडणे आणि प्रतिस्पर्धी शाहीर विकास लांबोरे यांचा आहे कृपया आस्वाद घ्यायचा जरा परत थांबावे परत थांबायला सांगितलं हॅलो जोरदार सामना चालू आहे शब्दांची जादूगार आताच बुवा बोलून गेले शब्दांची जादूगार बोलू नका पण शक्तिवाली शाहीरांना आम्ही म्हटलंय सप्तसुरांचा बादशाह पण लोक म्हणतील की शक्तिवाली शाहीरांना बोलले सप्तसुरांचा बादशाह आणि शब्दाची जादूगारांना बोलले नाही आणि खरंच तुम्ही या कोकणची शान आहात राहाल अशीच अपेक्षा करतो आणि शब्दांचे जादूगार यांचा सत्कार आमचे युट्यूबर्स करतायत त्यांनी हा सत्कार गोड मानून घ्यावा बारीला रंगत येते आणि बारी रंगत जाणार आहे त्यासाठी या दोन्ही शाहिरांचा सत्कार होणं त्यांचं श्रेय त्यांना देणं गरजेचं आहे आणि ते हे कोकणी युट्यूबर्स करतायत
एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. धन्यवाद रसिक हो. तुमचं हे अनमोल सहकार्य आम्हाला असंच मिळत राहील हीच अपेक्षा करतो आणि लगेचच पहिली बारी संपवायची आहे असे विनंती करतो आणि बिना इंटरव्हलची लगेच दुसरी बारी शक्तिवलय शाहिरांनी चालू करायची आहे. त्याचप्रमाणे आमचे आयोजक संयोजक सुनील दादा डावळ हेही त्यांचा लांबोरे बुवांचा सत्कार करतायत. लांबोरे बुवांचा यथोचित सत्कार करताना सुनील दादा डावळ धन्यवाद. कोण नाही मोठी कहाणी अरे इथं तो आहे ना साहिल